हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे जनरल ॲनेस्थेशिया. तर यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्स ऑफ जनरल ॲनेस्थेशिया हे 2 पॉईंट डिस्कस करायचे आहे. तर ॲनेस्थेशिया हा वर्ड्स सर्वांना वेल नोन आहे. मराठीमध्ये आपण याला भूल असं म्हणतो. तर ॲनेस्थेशिया म्हणजे काय? यामध्ये काय होणार तर लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन और फिलिंग, इट इज ऑल्सो नोन ॲज ॲनेस्थेशिया. आणि ॲनेस्थेशिया जो आहे हा एखाद्या मेडिकल कंडिशन्समध्ये किंवा सर्जरीमध्ये पेशंट्सला दिला जातो. ॲनेस्थेशियाचे 2 टाईप आहे, एक आहे लोकल ॲनेस्थेशिया आणि सेकंड आहे जनरल ॲनेस्थेशिया. आजचा आपला टॉपिक आहे जनरल ॲनेस्थेशिया, जो की आपल्याला डिस्कस करायचा आहे. यामध्ये याची डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन्स विथ एक्झाम्पल्स बघायचे आहे. ॲनेस्थेशिया म्हणजे काय तर लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन्स ऑर फिलिंग. आणि याचे 2 टाईप, एक आहे लोकल ॲनेस्थेशिया आणि सेकंड वन आहे जनरल ॲनेस्थेशिया. तर लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे काय? यामध्ये काय होणार टेम्पररी लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन्स. आणि जनरल ॲनेस्थेशियामध्ये काय होणार तर टोटली लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन, इट इज ऑल्सो नोन ॲज जनरल ॲनेस्थेशिया. सिम्पल आहे. लोकलमध्ये टेम्पररी लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन, लोकल ॲनेस्थेशिया हा सुद्धा आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. आणि जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे काय तर टोटली लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन, इट इज ऑल्सो नोन ॲज जनरल ॲनेस्थेशिया. आता हा जो जनरल ॲनेस्थेशिया आहे हा 2 वेने ॲडमिनिस्टर केला जातो. एक आहे इंट्राव्हेनस आणि सेकंड वन आहे इन्हेलेशनल. या 2 मेथडनी जनरल ॲनेस्थेशिया पेशंट्सला दिला जातो. आता या ज्या दोन्ही कंडिशन्स आहेत तर त्या पेशंटच्या कंडिशन्सवरती डिपेंड आहेत की कोणत्या रूटने पेशंट्सला ॲनेस्थेशिया द्यायचा. सो डिफाईन बघू. द एजंट्स विच आर यूज टू टोटली लॉस ऑफ सेन्सेशन टू द पेशंट्स ड्युरिंग द सर्जरी, इट इज ऑल्सो नोन ॲज जनरल ॲनेस्थेशिया. सिम्पल डिफाईन आहे. जनरल ॲनेस्थेशियामध्ये काय होणार तर टोटली लॉस ऑफ बॉडी सेन्सेशन्स, इट इज ऑल्सो नोन ॲज जनरल ॲनेस्थेशिया. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन्स. तर क्लासिफिकेशन्स 2 पार्टमध्ये डिवाईड झालेलं आहे. एक आहे इन्हेलेशनल ॲनेस्थेशिया आणि सेकंड वन आहे इंट्राव्हेनस ॲनेस्थेशिया. आता इन्हेलेशनल ॲनेस्थेशियाचे परत सब क्लास आहेत 2, एक आहे गॅस आणि सेकंड वन आहे व्होलाटाईल लिक्विड. गॅसमध्ये एक्झाम्पल्स आहेत नायट्रस ऑक्साईड आणि डायइथाईल इथर. आता हा जो नायट्रस ऑक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईडला लाफिंग गॅस हे सुद्धा म्हणतात. सेकंड वन आहे व्होलाटाईल लिक्विड. व्होलाटाईल नेचर म्हणजे काय, जे की सडनली चेंज होतात. म्हणजे जे पण मेडिसिन्स किंवा सबस्टन्सेस आहेत ते सडनली चेंज होणार, त्याला आपण म्हणणार व्होलाटाईल इन नेचर. मग व्होलाटाईल लिक्विडचे एक्झाम्पल आहे हॅलोथेन. सेकंड वन आहे इंट्राव्हेनस ॲनेस्थेशिया. इंट्राव्हेनस म्हणजे काय, जे की IV रूटने ॲडमिनिस्टर केले जातात किंवा जे की इंजेक्शन्स, IV म्हणजेच काय पॅरेंटली त्यामध्ये इंजेक्शन्स वगैरे येणार, इंजेक्शनने जे दिले जातात त्याला आपण म्हणणार इंट्राव्हेनस ॲनेस्थेशिया. त्याचे एक्झाम्पल्स आहे थायोपेंटेन सोडियम, किटामाइन HCl आणि हायड्रोक्लोराईड प्रोपेफॉल. जर यामध्ये जनरल ॲनेस्थेशियामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे जे ड्रग्ज आहेत नायट्रस ऑक्साईड, डायइथाईल इथर, हॅलोथीन, थायोपेंटेन सोडियम, किटामाइन HCl म्हणजे जनरल ॲनेस्थेशियाचे जे ड्रग्ज आहेत तर ते आपण डीपली डिस्कस करणार आहेत. आणि यामध्ये थायोपेंटेन सोडियम, किटामाइन HCl हे जे ड्रग्ज आहेत त्यामध्ये त्यांचं केमिकल नेम, युजेस, ब्रँड नेम वगैरे आपण सगळं बघणार आहोत. जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.